नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहेत. अ, एक अतिशय आनंदाची बातमी आहेत मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजे TET 2025चा अंतिम निकाल लागलेला आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की तो रिझल्ट तुम्हाला कसा बघायचा आहे. तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. चला सगळ्यात पहिले बघूया आपण की कुठे जायचं आहे आपल्याला. तुमचा मोबाईलवरती ब्राउझर ओपन करा किंवा लॅपटॉप कम्प्युटरवरती ब्राउझर ओपन करून तुम्हाला mahat.in या वेबसाईटला यायचं आहे. इथे आल्यानंतर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन आहे. इथून तुम्ही लॉग इन करून जाऊ शकता. इथेही तुम्हाला उमेदवाराचं लॉग इन म्हणून इथेही एक ऑप्शन आहे किंवा तुम्ही इथं महत्त्वाच्या घडामोडीच्या मध्ये पहिलाच ऑप्शन आहे तुम्हाला. इथे mahat प्रसिद्धी निवेदन पेपर 1 आणि 2चा अंतिम निकाल. ठीक आहे, इथूनही तुम्ही निकाल बघू शकतात किंवा इथे mahat निकाल 2025 निकाल इथे तुम्ही अंतिम निकाल इथेही क्लिक करू शकतात. जेव्हा तुम्ही इथे क्लिक कराल मित्रांनो, डायरेक्ट जर तुम्ही अंतिम निकालावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे विचारेल तो रोल नंबर आणि तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर. जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तुम्ही TET 2025 साठी वापरलेला असेल, तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर तुम्ही कदाचित इथे उमेदवाराचे लॉग इन याच्यावरती क्लिक केलं असेल किंवा या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केलं असेल, तर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. जिथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. इथं जो काही इथं कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा तुम्ही इथं फिल करायचा आहे, तिथे टाकायचा आहे आणि मग लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल, तेव्हा तुम्हाला ही स्क्रीन ओपन होईल मित्रांनो पुढची. जी अंतिम निकाल, इथे बघा अंतिम निकाल हे दाखवतंय. या अंतिम निकालावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल, तेव्हा तुम्हाला पुढचा तुमचा रिझल्ट ओपन होणार आहे. ठीक आहे. हा तुमचा आहे फायनल रिझल्ट इथे तुम्हाला दिसणार आहे. इथे बघा अंतिम निकाल आणि इथे तुम्हाला तुमचा हा निकाल दिसणार आहे. तर आणि इथे बघा इथे डाउनलोड रिझल्ट म्हणून आहेत. हे फक्त कॅप्शन आहेत. हे कुठलं बटन वगैरे नाही आहेत. जर तुम्हाला तुमचा रिझल्ट डाउनलोड करायचा असेल, तर इथे डाउनलोडचं बटन आहेत बघा. इथे डाउनलोडचं बटन आहे. याच्यावरती क्लिक करून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या रिझल्टची PDF स्वरूपात एक सॉफ्ट कॉपी मिळेल. जी तुम्हाला कलर प्रिंटआउट काढून ठेवायची आहे, तुमच्याकडे व्यवस्थित सांभाळायची आहेत आणि जी सॉफ्ट कॉपी डाउनलोड झालेली असेल, ती तुमच्या ईमेलवरती ठेवा किंवा पेनड्राईव्हमध्ये ठेवा. मोबाईलमध्ये कुठेतरी प्रॉपर सेव्ह करून ठेवा. त्याचा रिझल्ट तुम्हाला परत पुढे कामं येणार आहेत. बरेच विद्यार्थ्यांचं काय होतं, की ते डाउनलोड करत नाही किंवा त्यांच्याकडनं नंतर सॉफ्ट कॉपी पण नसते आणि रिझल्ट प्रिंट पण काढलेला नसतो. तर असं करू नका. लगेच प्रिंटआउट वगैरे काढून ठेवा आणि सॉफ्ट कॉपी व्यवस्थित ठेवा. चला थोडंसं स्क्रोल डाऊन करा. रिझल्ट बघण्यासाठी थोडंसं स्क्रोल डाऊन करा तुम्ही. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला ती स्क्रीन थोडी खाली आल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. जिथं तुमचा सीट नंबर आहे, कॅन्डिडेट नेम आहे, तुमचं माध्यम कोणतं होतं, कॅटेगरी कोणती होती, ते सगळं तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला एकूण टोटल मार्क्स याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ चांगलं एक्सप्लेन केलेलं होतं, की अगोदर तुम्हाला किती 150 पैकी तुमचा पेपर होता. पण एक जो क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन रद्द करण्यात आलेला आहे. एक क्वेश्चन रद्द करण्यात आलेला आहे. म्हणून जे टोटल मार्क्स आलेले आहेत तुमचे ते 149 म्हणजे तुमचा पेपर हा फक्त 149 पैकीच कन्सिडर केला जाणार आहे. आता बरेच कॅन्डिडेटना हा क्वेश्चन होता. त्याचे मी सगळे उत्तरं त्या आपल्या YouTubeच्या त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तो एकदा तुम्ही रेफर करू शकता. आता बघा इथे एक पासिंग क्रायटेरिया बघा. ह्या कॅन्डिडेटला OBC कॅटेगरी होतं. म्हणून पात्रतेसाठी आवश्यक गुण मार्क्स फॉर एलिजिबिलिटी किती दाखवले तर 82 दाखवलेत मित्रांनो. म्हणजे तुमचे मार्क्स हे 82 कितीपैकी 149 पैकी तुम्हाला 82ला पासिंग क्रायटेरिया ठेवलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथं किती मार्क्स मिळाले ते आहेत. जर तुम्हाला एक्झॅक्ट 82 मार्क्स असेल तरी तुम्ही इलिजिबल झाला आहात. 82 पेक्षा जास्त असेल तर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही ऑलरेडी इलिजिबल झालेला असाल. आणि जे ओपन कॅटेगरीवाले आहेत त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला 89ला पासिंग दिलेलं आहेत की 90ला पासिंग दिलेलं आहे. मला नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आता बघा तुम्हाला मिळालेली टक्केवारी इथे तुम्हाला तुमची टक्केवारी दिसत असणार. जी काही तुम्हाला टक्केवारी मिळाली ती इथे दाखवत असणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला किती पाहिजे होतं तर 55% पाहिजे होतं. ज्या कॅन्डिडेटला 82 मार्क्स मिळालेले असणार, इथे 82 असतील तर त्यांची इथं 55% आलेलं असणार आहे. आणि शेरा तुम्हाला इथे इलिजिबल आहे की नॉट इलिजिबल आहे ते तुम्ही चेक करू शकता. इलिजिबल असाल तुम्ही पास झालेले आहात. जर तुम्हाला कमी मार्क्स पडलेले असतील तर तुम्हाला इथं नॉट इलिजिबल म्हणून असं आलेलं असेल. आता जे कॅन्डिडेट इलिजिबल झालेले आहेत, जे कॅन्डिडेट पास झालेले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि जे विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळालं नसेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण आता परत जून जुलैमध्ये परत ही एक्झाम होणार आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो परत अभ्यासाला लागा.
घाबरून जाण्याचं काही कारण नाही, नाराज होण्याचं काहीच कारण नाही. हा एक चान्स परत आपल्याला एक 4-5 महिन्यामध्ये परत भेटणार आहे. खूप चांगला अभ्यास करा, त्याच्यामध्ये तुम्ही परत एलिजिबल व्हा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. माहिती आवडली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स असे शिक्षक भरतीबद्दलचे सगळे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.